नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50। राफेल खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत महाधिवक्ता यांनी एक मोठा खुलासा केला। राफेल खरेदी प्रकरणातील काही महत्त्वाची कागदपत्र संरक्षण मंत्रालयातून गहाळ झाल्याची त्यांनी माहिती कोर्टात दिली। पंतप्रधान मोदींची चोरी पकडली गेल्याची टीका रणदीप सुरजेवाला यांनी केली। 36 राफेल विमानांच्या किमतीत मोठा फरक असल्याचा आरोपही काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत करण्यात आलाय। 63,450 रुपये राफेलची किंमत असल्याचं राफेल करार करणारे आहेत आणि तर 59,000 एवढी राफेलची किंमत दिल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय। त्यामुळे पंतप्रधान मोदी देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही काँग्रेस करते। जर राफेल डीलची सीबीआय मार्फत चौकशी झाली तर देशाला मोठा धोका निर्माण होईल अशी भूमिका महाधिवक्ता वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली। भारताच्या हवाई हल्ल्यात काहीच नुकसान झालं नसल्याचा दावा रॉयटर्स या वृत्तसंस्थेने केलाय। सॅटेलाइट इमेज प्रसिद्ध करून रॉयटर्सनं हा दावा केलाय। तर हवाई हल्ल्यात 80% लक्ष्यभेद झाला असून हवाई दल सरकारला 12 पाणीपुरावे देणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली। रॉयटर्स या विदेशी वृत्तसंस्थेच्या शंकाकुशंकानंतर हवाई दल हल्ल्याचे पुरावे सरकारला देणार आहे। पाकिस्तानचा आणखी एक खोटारडेपणा समोर आलाय। जैश ए मोहम्मदचं अस्तित्वच पाकमध्ये नसल्याचा दावा पाक लष्कर प्रवक्ते आसिफ गफूर यांनी केलाय। अयोध्येतील राम जन्मभूमीचा वाद मध्यस्थांच्या मार्फत सोडवायचा की अन्य माध्यमातून याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलाय। निर्मोही आखाडा आणि मुस्लिम वक्फ बोर्डने या वादाप्रकरणी मध्यस्थ नेमण्यासाठी अनुकूलता दर्शवली होती। भूतकाळात काय झालं ते बघणारही पक्षकारांना वाटत असेल तर मध्यस्थीसाठी नावं सुचवावीत। आम्हाला मध्यस्थी संबंधी लवकरच निर्णय द्यायचा आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय। उत्तर प्रदेशात भाजपच्या खासदारांना चक्क भाजपचाच आमदाराला जोड्याने धुतलंय। एका नामफलकावर नाव नसल्यामुळे खासदार शरद त्रिपाठींनी आमदार राकेश सिंग बेघलांना चांगलंच झोडपून काढलंय। राहुल गांधींनी बुधवारी विविध देशांच्या राजदूतांची भेट घेतली। G20 देशांच्या राजदूतांसोबत ही बैठक झाली। यावेळी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग हे देखील उपस्थित होते। स्वच्छ सर्वेक्षण 2019 या स्वच्छ भारत उपक्रमाअंतर्गत राबवलेल्या 500 शहरांपैकी मुंबईचा क्रमांक 18 वरून 49व्या स्थानावर घसरलाय, तर नवी मुंबई शहराला पहिल्या 10 मध्ये स्थान मिळालंय। राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षण 2019 मध्ये अंबरनाथ नगरपालिकेने मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक मोठ्या महापालिकांना मागे टाकले। या सर्वेक्षणाच्या निकालांमध्ये अंबरनाथ नगर परिषद ही देशात 30वी तर राज्यात 5वी आली आहे। राज्यात आघाडी आणि युतीच्या बैठकांचं सत्र अजूनही सुरू आहे। मात्र आघाडी असो की युती या दोघांमधील जागा वाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाही। पुणे लोकसभा मतदारसंघात नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले, तर काँग्रेस निष्ठावंतांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे, तर भाजपही नव्या चेहऱ्यांच्या शोधात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉ. अमोल कोल्हे प्रत्येक तालुक्यात जाऊन मेळावा घेत आहेत। मंगळवारी चाकण उद्योगनगरीमधील मेळाव्यात त्यांनी सेना भाजपवर जोरदार टीका केली। कुंभमेळ्याला जागतिक दर्जा दिला जातो, पण पंढरीच्या वारीला राष्ट्रीय दर्जा कधी मिळणार असा सवाल देखील अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर अर्जुन खोतकर आपल्या निर्णयावर ठाम आहेत। मी पुढे गेलोय, जालन्याची जागा शिवसेनेकडेच हवी असल्याचं अर्जुन खोतकर म्हणाले। 2 वर्षापासून मतदारसंघ शिवसेनामय केल्याचंही खोतकर म्हणतायत। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। या भेटीतून लोकसभेच्या जागांचा तिढा सुटेल अशी अपेक्षा आहे। ईशान्य मुंबईतील जागा राष्ट्रवादी लढवणार असून संजय दीना पाटील उमेदवार असल्याची चर्चा आहे। या संदर्भात ईशान्य मुंबईतील बूथ अध्यक्षांसोबत शरद पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत। सुजय विखे पाटलांसाठी आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच पुढाकार घेतलाय। राष्ट्रवादीच्या ताब्यातील नगरची जागा काँग्रेसकडे घेऊन त्या बदल्यात औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सोडण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे। मराठा ठोक मोर्चा आता युती विरोधात प्रचार करणार आहे। आरक्षणाचा निर्णय कोर्टात लटकवल्याचा आरोप मराठा ठोक मोर्चाने केलाय, तर उद्धव ठाकरेंनी आश्वासन देऊनही मराठा तरुणांवरील गुन्हे कायमच असल्याचं मराठा ठोक मोर्चाने स्पष्ट केलंय। मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात मेट्रोच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सेनेला निमंत्रणच दिलं गेलं नाही। यामुळे नागपूर भाजप शिवसैनिकांचा अपमान करत असल्याची माहिती उद्धव ठाकरेंना देणार असल्याचं सेनेच्या जिल्हा अध्यक्षांनी म्हटलंय, तर उद्घाटन कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार करणार आहे।
मनसे आमदार शरद सोनवणे शिवसेनेत येण्याअगोदरच स्थानिक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली। स्वतःचा मुख्यमंत्री करायचा असेल तर शिवसैनिकांना विश्वासात घ्या, असा सूर शिवसैनिकात आता उमटतोय। नागपूर जिल्ह्यातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडलं। यावेळी एकूण 16 विकास प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आलं, तर नागपूरच्या गणेश टेकडी मंदिर संस्थानाच्या वतीने पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना 21 लाखांचा मदत निधी प्रदान करण्यात आला। दादर चौपाटीच्या सुशोभीकरणावरून सेना आणि मनसे तष्ट्रीय वादावरून आता चांगलेच झुंपले। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आपण केलेल्या कामांची जाहिरातबाजी मतदारांसमोर करण्याचा प्रयत्न करतायत। सोलापुरात नामकरण कार्यक्रमात सुभाष देशमुखांच्या भाषणादरम्यान धनगर समाजाच्या तरुणांनी गोंधळ घातला। सर्वांच्या प्रयत्नाने सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर असं नामकरण झाल्यानं असं वक्तव्य देशमुखांनी केल्यामुळे तरुणांनी त्याला विरोध केला। कोल्हापूर जवळील कात्यायनी घाटामध्ये प्रवासी वाहतूक करणारी जीप पलटी होऊन अपघात झाला। या अपघातामध्ये 1 जण ठार झाला असून 13 जण जखमी झाले, तर 13 पैकी 5 जण गंभीर जखमी झाले। चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी पलटी झाली होती। औरंगाबाद जिल्ह्यातील खोडेगावमधील महिला उपसरपंचांनी किरकोळ कारणावरून चक्क ग्रामपंचायतच पेटवून दिल्याची घटना घडली। या आगीत ग्रामपंचायतीमधील संगणक आणि काही कागदपत्र जळाली आहेत। पूनम नागलोत असं या महिला उपसरपंचाचं नाव असून सध्या त्या फरार आहेत। महालक्ष्मी स्टेशन लगतच्या पुलाखाली 2 कार सर्व्हिस सेंटर्सना रात्री 1च्या सुमारास आग लागली। यावेळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। अग्निशमन दलानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला। या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या आगीत 6 मर्सिडीज कार ज्या आहेत त्या जळून खाक झाल्यात। पिंपरी चिंचवडच्या चिखली भागात स्पाईन सर्व्हिस रोडवर एका कारने अचानक पेट घेतला। या आगीत कार जळून खाक झाली। सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे 5 एकर ऊसाच्या शेताला आग लागल्यानं मोठ्या प्रमाणात ऊस जळून खाक झालाय। पिंपरीतल्या पिंपळे गुरव भागात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून 5 ते 6 जणांच्या टोळक्यांनी 8 ते 10 वाहनांची तोडफोड केली आहे। नागपुरात स्टार बसच्या 4 कंडक्टर्सने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला। मानकापूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून 4ही नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे। पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्टेशन यार्डमधील मालगाडीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली। या मृत व्यक्तीच्या खिशात एक आधार कार्ड आढळले असून या आधार कार्डवर सुबोध चंद्रकांत बोवर असं नाव असून हा झारखंडचा रहिवासी असल्याचं समोर आलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या मुळजा जंगल परिसरातून हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय। या 2 वेगवेगळ्या घटनेत वाघिणीचे दोघांचे बळी घेतले होते। फरार आरोपी नीरव मोदीचा अलिबागमधील किहीम समुद्र किनाऱ्यालगतचा 30,000 चौरस फुटांवरील आलिशान बंगला शुक्रवारी सकाळी डायनामाइटनं उद्ध्वस्त करण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या विभागाची मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट देऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग असं या संस्थेचं नाव आहे। या प्रकरणी संस्थेचे संचालक आणि व्यवस्थापकांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। 3 महिन्यांपासून विविध संघटनांकडून सुरू असलेले कोतवालांचे काम बंद आंदोलन अखेर मागे घेण्यात आले। कोतवाल संघटनेच्या विविध मागण्यांवर शासन सकारात्मक असून यावर योग्य निर्णय घेतला जाईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। टोरंट पॉवर लिमिटेड या खासगी कंपनीचा ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी टोरंट हटाव कृती समितीचे आंदोलन सुरू होतं। उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपोषणस्थळी जाऊन भेट दिली आणि टोरंट कंपनीला विभागात येऊ देणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलंय। कल्याणजवळील म्हारळ येथून अवघ्या 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला चोरून नेत त्याची 25,000 रुपयात विक्री करण्यात आली। या प्रकरणी आरोपीसह मुलाला विकत घेणाऱ्या महिलेला टिटवाळा पोलिसांनी अटक केली। टिटवाळा पोलिसांच्या या कामगिरीमुळे अखेर 8 महिन्यांनी आईला तिचा चिमुकला परत मिळाला। पुण्यातील बालेवाडीत खेलो इंडिया खेलोच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेच्या नियोजनासाठी पुण्यातील 8 महाविद्यालयातील 750 स्वयंसेवकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं। मात्र खेलो इंडियाच्या आयोजकांनी या स्वयंसेवकाचे पैसे थकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय।
भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे जलम गावाला शेगाव नगर परिषद जलकुंभावरून टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा असे आदेश बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. तरी सुद्धा शेगाव नगर परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करत जलम गावाला टँकरने होणारा पाणीपुरवठा बंद केला. यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. आतापर्यंत डान्स बार, पब आणि एखाद्या अभिनेत्याच्या मागे पुढे फिरताना दिसणारे बाउन्सर्स आता पुणे रेल्वे स्थानकावरही दिसून येत आहेत. रेल्वे प्रशासन आणि बीव्हीजीचा ग्रुपचा बाउन्सर आणि हाऊसकीपिंगचा करार झालेला आहे. राज्यात प्रथमच पुण्यात या कराराची अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांवरील ताण कमी होणार असून स्वच्छता राखण्यासही मदत होणार आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील शहीद जवानांना त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत देण्यात आलेली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त बुलढाण्यात चला तिला समजून घेऊ या महिलांसाठीच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात मासिक पाळी विषयाशी संबंधित माहिती आणि आरोग्याविषयी प्रबोधन करण्यात आलं. दिव्या फाउंडेशनच्या वतीने या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. लाखांदूर तालुक्याच्या खैरीपट येथे मुलीने 10वीचा पेपर दिल्यानंतरच तिच्या वडिलांच्या पार्थिवास अग्नी दिल्याची घटना घडली. वडिलांचे पार्थिव घरी असूनही 10वीचा इंग्रजीचा पेपर देऊन मुलीने उच्च शिक्षण घेण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केलाय. प्रणाली मेश्राम असं या मुलीचं नाव आहे. भायखळ्यातील प्रसिद्ध राणीच्या बागेचं रुपडा आता बदलणार आहे. राणीच्या बागेत नवीन पाहुण्यांचं आगमन होणार आहे. आता बागेतील पिंजऱ्यात सांबर, शीतळ, काकर यांचं देखील दर्शन होणार आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी बुधवारी मुंबईच्या वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये धीरुभाई अंबानी स्क्वेअरचं उद्घाटन केलेलं आहे. यावेळी मुकेश अंबानी देखील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांना मुलांसाठी वंदे मातरम आणि जय हो या गाण्याच्या तालावर उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यांचा शो आयोजित करण्यात आला होता. महापालिकेच्या आश्रय योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पालिका वसाहती पालिका कर्मचाऱ्यांना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या घरांचं वाटप करण्यात आलंय. पुण्यातल्या आंबेगावमध्ये आईपासून दुरावलेल्या 2 महिन्यांच्या बछड्यांची त्यांच्या आईशी वनविभागाने भेट घडवली. वनविभागाच्या या कार्याचं सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरीत एक चिमुरडा आश्चर्यकारकरित्या बचावलाय. 3ऱ्या मजल्यावरून पडणारा हा चिमुरडा रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेच्या पायावर पडल्याने तो सुदैवाने बचावला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.